आमच्या घोरपडी गावातील बाजार बऱ्याच वर्षापासून हे गाव बाजारापासून अलिप्त होतं, तर आता भरदार असा बाजार भरतोय. लोकांची गर्दी पण आहे. हॉटेल चालक हे पाचेगावचे आहेत आणि अशा पद्धतीने बाजार हे पण हॉटेल पण लागलेत. वडापाव, चांगले गरम गरम भजी, शेवचिवडा इथं बघायला मिळतो. त्याच्यानंतर हे काय म्हणायचं रे, कोबी मंचुरी पण बनव जरा छान. खायचा वर्ग पण तसा छान आहे. क्वालिटी आहे का? हां, तर असं कोबी मंचुरियनचं मस्त हे आस्वाद लोक घेताना दिसतात. त्याच्यानंतर हे इकडे लाईन हे बघा. आता हे गावरवाडीचे व्यापारी तर हे बघा भाजीपाला आमचा, हो भाजीपाल्याचा व्यापार. आणि असा मोठा प्रमाणात असा बाजार भरतो आमच्या गावात. होय बाजार भरतोय. देवाणघेवाण चाललेली असते आणि शेतकऱ्यांचा माल ग्राहकापर्यंत पोचवायचे काम करतात. नरळे कंपनी आहे का. जेवढे शाळा शिकून पण थोडंसं फार या शेतीमध्ये चांगले उत्पन्न करतात आणि त्याच्यानंतर हे बाजार भरला जातो. तर हे जे आहे ना टमाटो, आता हे सुशिक्षित मुलं जे आहेत ना चांगली भाजीपाला व्यापार करतात. महिला वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. तर याच्यामध्ये स्वच्छ मळ्यातील सेंद्रिय शेती चांगली करून औषध फवारणी न मारलेलं हे माल तुम्हाला बघायला मिळेल. हे याच्यामध्ये हे भाज्या ताज्या भाज्या बघायला मिळतात तुम्हाला. तर हे गवारी आहे का नाही. आणि याच्यामध्ये फार असं काय लुबाडणूक होत नाही या बाजारामध्ये. तर अशा पद्धतीनं हे सप्रक्ष वर्ग आहे का, हे अशा पद्धतीने व्यापारी हे जे आहे ना, अशा पद्धतीने माझ्या घोरपडी गावचा बाजार. तर तुम्हाला हे असं सारखं जर तुम्हाला बघायचं झालं तर असे प्रत्येक गावचे बाजार मोदी सरकारनं स्कीम जी काढलेली आहे ती खूप बघण्यासारखी आहे. शेतीतला माल ग्राहकापर्यंत पोचणे. हॉटेल पण आमचे दत्ता देवटे यांचं हॉटेल पण चांगलं चालतंय. तर याच्यामध्ये हो तर हे बघा आहे का भाजीपाला कशी विकतात महिला. हे शेतीतला माल तुम्हाला बघायला मिळेल. ताजा, स्वच्छ आणि औषध न मारलेला माल, ठीक आहे. हां बरं आहे का. लक्ष्मी माझा जोडीदार आहे का. बाजार पहिला बाजार कसं भरतो, कुठं भरता? डालगावला. मग कसं जाता तुम्ही? चालत 5 किलोमीटर प्रवास करून ही लोक जात होती. तर आमच्या घोरपडी गावामध्ये आता बाजार भरल्यामुळं प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे आणि त्यांचा जे चालत जाण्याचा प्रवास थांबलेला आहे. आमच्या ग्रामपंचायतीने परमिशन आणलं आणि घोरपडी गावामध्ये सगळ्या म्हणजे प्रकारच्या भाज्या मिळतात. हॉटेल चालू झाली. बरोबर होय माऊली? बरोबर. तर आता हे मामा जे आहेत ना, नरळेचे मामा, तर पहिल्यापेक्षा बरं होतं है ना. पहिले दिवस बरं होतं का? बरोबर होतं. आता लय बरं होतं ना. आता ह्यातनं मोर सुद्धा लय बरं करणार होणार. घोरपडी शिंदेवाडी ग्रामपंचायत एक होती. पहिला बाजार तुम्हाला इथं भरत होता का? या भागात बाजार होता का? कुठे जात होता? ढालगाव जुनोनी. मग चालत कसं जात होता? चालत. मग आता इथं घोरपडीत बाजार भरला. बाजार तुम्ही पिशवी भरल्या. काय काय घेतलं हो बघा बरं जरा उघडा. भाजी घेतले, हां काय मिरची घेतले, वांगी घेतले. बर. कोणाकडे म्हणजे शेतकरी विकाय येतात ना? हो, शेतकरी विकायला येतो. शेतकऱ्याकडला माल तुम्हाला कसा वाटला? चांगला वाटतो. बरं. घोरपडीत बाजार भरला, चांगलं झालं का वाईट? चांगलं झालं. जवळ म्हाताऱ्या माणसाने जवळ चांगलं झालं. हां होय, चांगलं झालं. बरं. आणि मुलांना भजी काय घेतलं का? हां, भजी घेतलं, वडापाव घेतलं. हां होय. आणि काय काय घेतलं? शेव घेतले. शेव घेतली? होय. जरा शनाच नाही करायचं. तेव्हा ही बाजार गाडीवर सुद्धा यायला लागलीत आहे का. तर हे कंपनी आमच्या घोरपडी गावात बाजारला, घोरपडी गावात ह्यांनी सुद्धा काय तर घेतलं बाबा पिशवीत कॅरीबॅगमध्ये घेऊन चाललेत. तर इथं बाजार भरल्यापासून बरं वाटतंय का? होय. गावच्या गावी सोयी झाली. वाईट आहे. पहिले कसं जायला होतं?
जायचं 20 रुपये. ए भाऊजी एक बसा होय ए बसा. तिकडे ढालगावला जायला होतं का डालगाव जायला वडा पण जायचं वर टपावर बसायचं. तर तुमच्याकडे गाडी होती का पहिले गाडी कुठली होती कसं जाता टपावर बसून जीप गाडींच्या. जिबडे टप्पावर एका जीप गाडीमध्ये किती माणसं मावायची आवाज 10 शीट असल्या का 20 का 20 घालायची आणि लोमकाळ जातो बाजारला लोकल एक कॉर मिळेल ना का ते. आणि जीप गाडी नाही आली तर काय करणार तुम्ही काय करणार बसायचं. चालत मग आता काय इलाज त्या तळ्यावरून जातो चालत होय. कधी किती वर्ष झालं बाजार भरायला लागलाय कधीपासून समाधान वाटतंय ना नाही चांगलं आहे. पोरांना काय भजी घेतलं का होय काय काय मिळालं सगळं आहे. काय 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 घेतलं सांगा भाऊ माळवा आहे, बोंगी मिरची आहे, हां कोथिंबीर आहे, ताज्या भाजीपाला आहे, ताज्या भाजीपाला भाजीपाला आहे सगळं. बरं बाजारातल्यापेक्षा हे घोरपडीचा बाजारातला भाजीपाला कसा वाटला नाही ताजा आणि हे शेतकऱ्याचा माल आणि स्वस्तमध्ये स्वस्त मध्ये. तर बघा ही अशा प्रतिक्रिया सगळ्यांना आवडतात भाजीपाला. आता हे आलो मी चिकनच्या दुकानात आलो मी तर चिकन सुद्धा मिळायला लागलं म्हणजे शरीर स्वास्थ्यासाठी शरीरासाठी चांगलं आणि चिकन हे बरं चिकन लांब लांब आम्ही ढालगाव जुनूनी जात होतो त्यावेळेला चिकन आम्हाला मिळायचं खायला. तर या ठिकाणी घोरपडीत दुकान आमच्या केरेवाडीच्या जोडीदारानं घातलं आहे. तर चिकन कधीपासून चालू केलं दुकान 5 वर्ष झाली. बरं कसं वाटतं तुम्हाला रिस्पॉन्स बरा आहे का एक नंबर आहे. उत्कृष्ट म्हणजे ग्राहकांचा आपल्याला खूप मोठा प्रतिसाद आहे. 6 महिन्यात बी चालते म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. आणि चिकनचं रोज आवक आहे तुम्ही आता पाहताच की ग्राहक बघा मागे दाखवा. तेव्हा गिराईक पण भरपूर आहे चिकन. हे जुनी व्यापारी फार मोठ्या प्रमाणात आमच्या आवक चालते. बेस्ट